श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख आणि धार्मिक सण आहे। महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। महाशिवरात्रीचा हा सण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे। या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते, म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते। यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो विशिष्ट पद्धतीने पूजा केल्यामुळे। त्याचबरोबर असेही मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली। यानंतर त्यांचा विवाह भगवान शिवशंकरांशी झाला। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचं हे व्रत करतात आणि त्याचबरोबर ज्या मुलींचा विवाह जमत नाहीये किंवा ज्या विवाह इच्छुक मुली आहेत त्यांनी सुद्धा हे जे व्रत आहे ते आवर्जून करावं, चांगला वर मिळावा यासाठी, सुयोग्य वर मिळावा यासाठी। आणि जी काही तुमची मनोकामना असेल, इच्छा असेल की तुमचं लग्न जमत नाहीये किंवा चांगला वर मिळावा, तर या दिवशी संकल्प करायचा तुम्ही तसा आणि त्यानुसार महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ते तुम्हाला करायचं आहे। पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी सकाळी 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। म्हणजेच प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा केला जाईल। म्हणजे 8 मार्च 2024 रोजी यंदाची महाशिवरात्री जी आहे, महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे, भगवान शिवशंकर माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचं आहे। स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी सूर्याला सुद्धा अर्घ्य जे आहे ते आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे। सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे। तुमच्याकडे जर लाल चंदन असेल तर लाल चंदन टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे, थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि हे जे पाणी आहे ते सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे। सूर्याला हे जल अर्पण करताना म्हणजे सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जी महादेवाची शिवपिंड असते तर शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने। पंचामृत म्हणजे काय? दूध, दही, तूप, मध, साखर हे सर्व मिक्स करायचं आणि याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर किंवा देवघराच्या समोर जागा असेल तर एखादी प्लेट किंवा छोटासा चौरंग असेल तर तो ठेवायचा, त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर शिवशंकरांची जी पिंड आहे, शिवलिंग जे आहे ते आपल्याला स्थापित करायचं आहे। या शिवलिंगाला जे आपलं इबूत असतं, बऱ्याच ठिकाणी विभूती म्हटलं जातं किंवा ज्याला आपण पांढरं चंदन म्हणून ओळखतो ते लावायचं आहे। पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत। शिवलिंगाला अक्षता अर्पण करताना कधीही त्या रंगवलेल्या असू नयेत, त्यामुळे जे अखंड तांदूळ आहेत पांढरे ते अर्पण करायचे आहेत। वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। वस्त्रमाळीला बऱ्याच ठिकाणी कापसाची माळ म्हटलं जातं आणि ही कापसाची माळ सुद्धा शिवलिंगाला अर्पण करताना ती कधीही रंगवू नये, ती अशीच आपल्याला फक्त वस्त्रमाळ बनवायची आणि ती अर्पण करायची आहे। त्याचबरोबर आवर्जून या दिवशी शिवलिंगावरती धतुऱ्याचं फळ, मदाराची पानं, बेलाची पानं अर्पण करायची आहेत। शक्य झाली तुम्हाला मिळाली तर 108 बेलाची पानं किंवा 1008 बेलाची पानं आवर्जून शिवलिंगाला अर्पण करायची आहेत। 108 बेलपत्र जर तुम्हाला मिळाली तर शिवाष्टोत्तर नामावली म्हणत हे बेलपत्र जे
आहे ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त बेलपत्र मिळालं, दुसरं धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ नाही मिळालं, तर आवर्जून पांढरी फुलं जी आहेत ती शिवलिंगाला अर्पण करायची आहेत। दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी आवर्जून शिवलीलामृतामधील जो 11वा अध्याय आहे, जो रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो, या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे, ती भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायची आहे। खास करून ज्या मुलींचा विवाह होण्यासाठी अडचणी येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत, विवाह जमतो पण काही कारणास्तव मोडला जातो किंवा समोरून होकार येत नाही, तर अशा मुलामुलींनी तर आवर्जून हे महाशिवरात्रीचं व्रत जे आहे ते करायचं आहे। महाशिवरात्रीच्या व्रताला कधीही भगर खायची नाहीये। सोमवारचा उपवास असू द्या किंवा महाशिवरात्री असू द्या, या दिवशी भगरीचं सेवन केलं जात नाही। या दिवशी आपण साबुदाणा वगैरे, तुम्ही फ्रुट्स असतील, ज्यूस असतील, हे खाऊ शकता, पण भगवान शिवशंकरांच्या उपवासासाठी भगर खाऊ नये असं म्हटलं जातं। त्यामुळे भगर जे आहे वर्ज्य करायची आहे, बाकीचं उपवासाचं सामान तुम्ही खाऊ शकता। आणि या दिवशीचा जो उपवास आहे तो इतर उपवासासारखं, जसं की आता बघा आपण वैभव लक्ष्मी वगैरे दिवसभर उपवास करतो, संध्याकाळी आपण उपवास सोडतो, तर हा जो उपवास आहे हा फराळावर असतो, हा सोडायचा नसतो। दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला महाशिवरात्री आहे, तर 9 तारखेला आपल्याला सकाळी उत्तर पूजा करून हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे। उत्तर पूजा करताना जी आपण पूजा मांडणी केली आहे किंवा देवघर आहे तर तिथे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, दूध साखरेचा, खडी साखरेचा किंवा गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा देवांना, आणि त्याच्यानंतर आपण जो आहे जो काही सात्विक स्वयंपाक बनवून उपवास जो आहे तो सोडायचा आहे। या पद्धतीने उपवासाचं पालन करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना जो आपण भगवान शिवशंकरांना उत्तर पूजा करताना नैवेद्य दाखवलेला असेल, अगदी दूध साखर असेल किंवा साखर असेल, तर ती सुरुवातीला थोडीशी हातावर घेऊन ती अगोदर खायची आणि त्यानंतर मग जो काही आपण स्वयंपाक केलेला असेल तो आपल्याला ग्रहण करायचा आहे। तर या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला धरायचा आहे आणि ज्या काही सेवा असतील त्या आवर्जून करायच्या आहेत। कोणतीच सेवा जर करणं शक्य झालं नाही तर दिवसभर श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे। आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे आपल्या घरातील 1 तांब्या पाणी घेऊन ते त्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे। असं म्हटलं जातं की आपल्या घरातील जेव्हा आपण पाणी घेतो आणि ते महादेवाच्या मंदिरात त्या शिवलिंगावर आपण अर्पण करतो, तर त्यावेळेला आपल्या घरातील जे दोष असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्या कठीण अडचणी, पितृदोष वगैरे जो असतो तर तो दूर होतो असं म्हटलं जातं। त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये कधीही जरी जात असाल तर आपल्या घरातून 1 तांब्या पाणी घ्या आणि ते तिथे जाऊन शिवलिंगावरती अर्पण करा। आपल्या आयुष्यातील जे दोष असतील किंवा ज्या समस्या, अडचणी येणार आहेत, जे कळत नकळतपणे आपल्याकडून पाप घडलेले आहेत ते दूर होतात असं म्हटलं जातं। श्री स्वामी समर्थ।